अहो काय ग हे सई, अगं एवढा कसा काय वेळ लागतोय ते वाहन इथं यायला? येईल हो, तुम्हाला ना सगळ्याचीच घाई असते. काय हो, कुणी आपला माल लुटला तर नसेल ना? अहो सोनं नाहीये, ते चिवडा आहे. चिवडा कशाला कोण लुटेल? अहो हे बघा, लोकांसाठी जरी तो चिवडा असला ना तरी आपण मात्र आपले अमाप पैसा कष्ट खर्च करून तो चिवडा बनवलेला आहे, बरोबर आहे ना? मग आपल्यासाठी ते सोनच आहे. आप्पा पण एवढ्या चिवड्याचं करायचं काय? अगं 6 महिने जेवायला आणि न्याहारीला जरी वापरला ना तरी तो चिवडा संपणार नाही. अहो एक काम करा, काय? वरच्या टाकीत तुम्ही सगळा चिवडा असा ओतून टाका. म्हणजे दुपारी जेवायला आंघोळीला चिवडा बस. अहो काहीतरी काय बडबडताय? म्हणजे माझं डोकं फिरलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? हो म्हणा म्हणा, बरोबर आहे. मला वेड लागलंय, मी भ्रमिष्ट झालोय. आता त्या कांगारूने आपल्याला देशोधडीला लावल्यानंतर दुसरं काय होणार? अहो तुम्ही एवढं बडबडताय, पण सईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही अजून. काय? एवढ्या चिवड्याचं करायचं काय? करायचं काय म्हणून काय विचारताय? अहो आता आपणच गरीब झालोय म्हटल्यानंतर आपण कुणाला वाटणार, कुणाला दान करणार ना आपण? एकदा ते माल घेऊन वाहन येऊ तर दे, मग एकदा तो सगळा चिवडा माझ्या उरावर असा पडला की मग ठरवूया आपण. बर तुम्ही म्हणाल तसं. अहो तुम्ही म्हणाल तसं काय? अहो इथे सगळं आभाळ फाटलंय, त्यातून सगळीकडून असा चिवडा खाली पडतोय. तुम्ही ठिगळ तरी कुठं लावणार आहात सांगा ना? आप्पा मी एक काम करते, मी नचिकेतना भ्रमणध्वनी करते आणि त्यांनाच विचारते कधीपर्यंत पोहोचेल माल. हो चालेल. काय वाटेल ते करा, पण माझे डोळे मिटण्याआधी मला एकदा सगळा माल तो बघू देत. हो तुम्ही शांत व्हा आप्पा. हा हळूहळू. अहो भ्रमणध्वनी का नाही उचलत आहे? हा काय हसताय काय तुम्ही? इट्स नॉट फनी. नाही हसू नाही तर काय करू मी? क्वालिटी खराब होती म्हणून केतकरांचा जो माल मी रिजेक्ट केला होता तोच माल तू तुझ्या अधिकारात परत मागवलास. इतकं का फेवर करतोयस तू त्यांना? लेट मी क्लिअर यू, मी त्यांना फेवर नाही करत ना. फेवर करत असतो तुम्हाला माल रिजेक्ट करूच दिला नसता त्यांचा. मी केलं त्याला फेवर करणं बोलत नाही. हो का? मग फेवर करणं कशाला म्हणतात मलाही कळू दे ना जरा. ते मिस्टर धोत्रे सांगतील. काय धोत्रे काका? ते का सांगतील मला? बघा मॅडम मला जरा एक गोष्ट सांगाल का? ग्लोबल फूड सप्लायरचे मालक सुरेश खरुडे तुमचे कोण लागतात? माझे कोणीच नाही. काय सांगताय? मग तुमचं त्या सुरेश खरुडेंचं काही नातं नाही? नाही, फक्त प्रोफेशनल नातं आहे. एक्सपोर्टर आणि सप्लायरचं असतं तसं. लाईन खोटं बोलताय तुम्ही. कशावरून? मिस्टर खरुडे तुमचे ब्रदर इन लॉ आहेत, तुमच्या सख्ख्या बहिणीचे हजबंड. हा, आणि यांच्या बहिणीचं आडनाव पण खरुडेच आहे. हो आहे ना, पण आडनावांसारखी अनेक आडनावं असतात ना. मग ग्लोबल फूडचे खरुडे माझे भाऊजीच आहेत असा निष्कर्ष कसा काय काढला तुम्ही? स्पॉट ऑन. वंडरफुल. धोत्रे काका बोललो ना तुम्हाला, मिस झंझणे हेच बोलणार. म्हणून काय केलं, आम्ही डिरेक्टली कन्क्लुजन नाही काढलं, आम्ही रिसर्च केला. ओके,
This is our research. Huh? What have you written? Celebrating Diwali with brother-in-law and sister. तुम्ही तर लिहिलं नाही. असं आहे मिस झंझणे, आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये जे काय करतो त्याचं असं जर का सोशल मीडियावरती पोस्ट केलं ना, तर फ्युचरमध्ये आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. जसे तुम्ही आत्ता आलात. राईट. हे जस्ट मेक शुअर हे तुम्हीच आहात ना. नाही तर मिसअंडरस्टँडिंग होईल नंतर. वी डोंट वॉन्ट दॅट, राईट? केतकरांचा माल तुम्ही रिजेक्ट केला बिकॉज तेल जास्त होतं. बट ग्लोबल फूड्सचा माल क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाला तरी तुम्ही तो अप्रूव्ह केला. नॉट जस्ट वन्स. हे गेले खूप महिने चालूच आहे. गुड गुड दॅट यू शट युअर माउथ. बिकॉज बोलण्यासारखं तुमच्याकडे काही नाही. वेल, ग्लोबल फूड्सचा सगळा माल मी रिजेक्ट केला अँड आय हॅव ब्लॅकलिस्टेड देम. सो टेल मी व्हॉट शुड आय डू विथ यू? मग तू यांना काढून टाकणार? मी करू शकतो ते. नाही, मी खरंच करू शकतो. नो. तुम्ही ते खूप वर्ष काम करता. यू बीन हिअर फॉर सो लॉंग. सो आय थिंक मी ते कन्सिडर केलं पाहिजे. व्हॉट डू यू थिंक? हां, म्हणजे ते जरा केलंच तर बरं होईल. मी तुमचे ट्रान्सफर करतोय गोडाऊनला. गोडाऊनला? नाही नाही, तिथे काय करेन मी? बी थँकफुल, तुमचा जॉब गेला नाहीये. अरे पण तिथे मालाच्या एंट्रीचे आणि एक्झिटचे रजिस्टर्स मेंटेन करायचे. दॅट्स ऑल दॅट यू हॅव टू डू. पण डिसिजन हॅज बीन टेकन. यू मे लीव. अरे पण आता ह्या गेल्यानंतर माझा वेळ कसा जाणार? नाहीतर मी एक काम करतो, मी त्या सुरेश खरोडेंकडेच लागतो, म्हणजे तू माझी ट्रान्सफर गोडाऊनला करशील. आता खूप मजा येणार आहे काका. नाव इट्स माय टर्न. तू काय करणार आहेस? म्हणजे नेमकं काय करणार आहेस? कळेल. चला चला बघूया. ईश्वरा, आता काय करायचं एवढ्या चिवड्याचं? कसा आणि कुठे खपवायचा तो? आधी सगळा माल आपल्यापर्यंत पोहोचू देत. नचिकेतच्या कार्यालयातून कोणी दूरध्वनी उचलतच नाहीये. अरे दादा, कार्यालय बंद झालं असेल, वाजलेत बघ किती. अरे तेवढ्यासाठी मी पुण्याहून आलोय रे. आज हे निस्तरायला हवं. त्या झणझणेबाईंचा दूरध्वनी पण बंद येतोय. नचिकेत सुद्धा भ्रमणध्वनी उचलत नाहीये. याचा अर्थ एकच, ते कांगारू आपला सगळा माल बाहेर कुठेतरी विकून फरार झालं. अहो, काहीतरीच काय बोलताय? असं काही करणार नाही हा तो. तो परदेशी आहे यातच सगळं आलं. पण आप्पा, नचिकेत असं काही करेल ह्यावर खरंच विश्वास नाही बसत हो. तेच ना, असं नाही आपला नचिकेत. हो, हे बघा, आपला म्हणू नका त्याला. हॅलो, येऊ का? काय हो? काय हो देशपांडे, हे तुमचा पत्ता काय आहे? आहात कुठे तुम्ही? काय इथेच बोलायला आलो तुमच्याशी. आमचा माल घेऊन तुमच्या कार्यालयातून सकाळीच वाहन बाहेर पडलंय. मग काय तुम्ही त्या वाहनाला मुंबई दर्शन करायला पाठवलंय का? अहो, त्याला आधी आत तर येऊ दे. ये रे नचिकेत, आत ये, मी तुला पाणी देते. अहो, इथं आपल्या तोंडचं पाणी पळालंय आणि तुम्ही त्याला पाणी काय विचारताय? तुम्ही थांबा हो जरा.
ये रे नचिकेता, अहो ये. अहो अरे नचिकेत बोल ना, काय झालं आमच्या मालाचं? हो अरे ते माल घेऊन ते वाहन येणार होतं, ते आलंच नाहीये अजून. हा मिस्टर केतकर, तुमच्या चिवड्याचं लॅबमधलं आलेलं सॅम्पल, त्याच्यामध्ये तेल जास्त आहे, सो आमच्या क्वालिटी टीमनी ते रिजेक्ट केलं. गेले 40 वर्ष चिवडा विकतोय आम्ही. चिवड्याची चव ही खाऊन ठरते, तुमच्या प्रयोगशाळेत ठरत नाही. हो पण तेल जास्तच आहे ना. मारुतीवर वाहतात तेवढं तर तेल जास्त नाहीये ना. आता शेकडो किलो चिवड्यामध्ये थोडस तेल जास्त झालं तर काही फरक पडत नाहीये. शेवटी चव महत्वाची की प्रमाण. तुमच्या त्या झणझणेबाईंनी माझ्यावरचा राग म्हणून सगळा माल नाकारलाय. हो, आप्पा बरोबर बोलतायत. आणि परदेशी साहेबांचे भागीदार आपल्या ओळखीचे असूनही काही उपयोग नाही झाला त्यांचा. नचिकेत, अरे आता काहीच नाही का होऊ शकणार? एवढा सगळा माल नाकारताय म्हटल्यावरती आमचा धंदा बसेल रे. नाही, आता काहीच नाही होऊ शकत, बिकॉज त्या बाई गेल्या आता. आज गेलं तर काय झालं, उद्या येतील ना परत कार्यालयात, तेव्हा जरा विचारून बघ ना त्यांना. शी इज गॉन फॉर एव्हर. अरे नीट काय ते सांग ना बाबा, असा कोड्यात बोलू नकोस. मी ट्रान्सफर केली त्यांची गुजरातला, गोडाऊनमध्ये. सो फ्रॉम नाव ऑन त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. अँड मिस्टर केतकर, तुमचा चेक. हा कसला धनादेश आहे? तुमचा सगळा चिवडा गुजरातला ट्रान्सफर झालेला आहे अँड टू नाईट इट विल बी शिफ्ट टू साऊथ आफ्रिका. चेक हवाय? अरे वा! अरे नचिकेत, एवढी चांगली बातमी सांगायला एवढा वेळ का लावलास तू? अरे मग आम्ही केवढं घाबरलो होतो सगळं. काय मी तुझ्यासाठी चहा करते, बस तू. आणि शंकरपाळे पण केलेत, खाऊन सांग कसे झालेत ते. हो, मी काय म्हणते, आपण गरम गरम भजी करूया ह्याच्यासाठी. आलेच. पण तू अचानक त्या बाईंची बदली कशी काय केलीस? हा म्हणजे झालं काय होतं? द थिंग इज शी डिड अ फ्रॉड आमच्या कंपनीमध्ये. तरीच तुम्ही बसा बोलत, मी आलोच जरा. अरे असं कसं पण? हा काय झालं काय, जरा सांग ना सविस्तर. सो कोण समजतो, कोण हा स्वतःला? हा, ऑस्ट्रेलियाचा राजा माझ्याकडे दुर्लक्ष करतो, माझ्याकडे, सई केतकरकडे. कांगारू कुठला. हा बोल सई, तुम्हाला तुमच्या नायकचा खूप पुळका आहे नाही? अगदी भोळा बाबडा, साधा निरागस वाटतो ना तो तुम्हाला, अगदी संत वाटतो. अरे बापरे, आता काय झालंय? इथे आलाय तो आमच्या घरी. त्या झणझणेबाईंची बदली केली त्याने गोदामात. काय ग्रेट यार, आमचा माल घेतायत ते लोक आणि धनादेश सुद्धा दिला त्यांनी. अगं ही तर चांगली बातमी आहे ना, आता काय झालं तुला चिडायला? एवढं सगळं चांगलं केलं ग त्याने, म्हणून मी त्याच्याकडे बघून अगदी मोकळेपणाने हसले. आणि तो दीडशाणा कुठला, साधं बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे, हसला सुद्धा नाही, बघून न बघितल्यासारखं केलं त्याने. अगं सई तूच विचार कर ना, कसा हसेल तो?
का नाही हसणार? अगं सई, किती चिडली होतीस तू त्याच्यावर आणि कशी वागली होतीस त्याच्याशी, किती चिडली होतीस, काय काय नाही बोललीस तू त्याला? हो ना, सगळं मीच केलंय. हा, तो काहीच बोलला नाही, सगळं विसरून गेलीस तो जे काही बोलला ते. अगं पण सई, तूच विचार कर ना, त्याच्या जागी कोणी दुसरा असता तर किती चिडला असता. आणि त्याने तुझं काम केलंच ना, त्याचा इगो साईडला ठेवला ना. आणला का त्यांनी मध्ये त्याचा इगो? नाही ना. तुम्ही सगळे ना त्याचीच बाजू घ्या नेहमी. अगं सई, असं नाहीये. तू ना खूप रागात विचार करतेस, थोडं शांत डोक्याने विचार कर ना. आणि यामुळे ना तू बिचारा नॅकवर इनजस्टिस करतेस. बिचारा? हा, बिचारा नाही हा तो. अगं जाऊ दे ना यार सई, खूप मनापासून प्रेम करतो तो तुझ्यावर. मग असं का वागतोय तो? तर ठीक आहे ना, वाईट वाटलं असेल त्याला, थोडा टाइम दे, होईल तो नॉर्मल. वा, छान. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून मी तुला भ्रमणध्वनी केला ना, तर तू त्याचीच बाजू घेऊन बोलतेस माझ्याशी. काय होणार आहे ना सई आणि नॅकचं माहीतच नाही. वेडे झालं दोघं. आई, भाई मी तुला बोललो होतो ना, ती झणझणे बाई झोलर आहे. बरं झालं तू तिला डोस दिलास ते. मी तर बोलतो ना, तू तिचा विकेट आधीच पाडला पाहिजे होतास. सिटिक्स कसं आहे, क्रीज वरती सेट झालेल्या बॅट्समनची विकेट काढायला वेगळी मजा येते. हा बाई, हे पण बरोबर आहे. हे पण त्या झणझणे बाईला वाटलं पण नसेल ना तू तिची विकेट अशी काढशील ते. सी, देयर इज अ राईट टाइम फॉर एव्हरीथिंग. येस येस, यू आर एकदम बरोबर. आय नो. कसं आहे, डिसिजन घेताना कधी कधी आपण इमोशनली विचार करतो आणि चुकतो. सो डिसिजन घेताना एव्हरी टाइम आपले इमोशन म्हणजे सॅडनेस, अँगर, प्रेम हे सगळं बाजूला ठेवायचं आणि मग डिसिजन घ्यायचा. त्याच्यासाठी आपला इमोशनल क्वेश्चन EQ तो चांगला पाहिजे. हे भाई, हे काहीच कळत नाही आपल्याला. एक एक नवीन नवीन फंडे तू आपल्या समोर आणतोय, तू काहीच माहिती नाही. हे कळण्यासाठी पण EQ पाहिजे. हा, असेल असेल. ते फोन असतोय. घे ना भाई, कोणाचा आहे? सहीचा फोन होता. अरे मग घे, बोलायचं असेल तिला. बाजू दे. As I said, there is a right time for everything. भाई, एवढा कशाला भाव खातो? हे बघ, भाव खाणं गरजेचं असतं. इट्स गुड फॉर हेल्थ. ठीक आहे ठीक आहे. आणि नाही कसं आहे, बघ सिटी, तुला एक्सप्लेन करतो. सईचा फोन मी घेणार नाही का, तर घेणार ना. फोन घेणार, बट आत्ता नाही, थोड्या वेळात. अरे पण वहिनी मिस करत असेल ना तुला. हा, म्हणजे मिस तर मी पण करतोय. मग घे ना फोन, बोल तिच्याशी. थोडं अजून तिला मिस करू दे मला, मग घे. एनिवे, गुड नाईट. सई, वा, यांना भ्रमणध्वनी करा, यांना समजून घ्या. आणि हे आमचं एकही भ्रमणध्वनी उचलणार नाही, समजून घेणार नाही. ठीक आहे. देशपांडे साहेब, मी आपल्याला भ्रमणध्वनी करते, कृपया उचलाल का? Flight mode. I don't take work-related calls after office hours, and I don't even reply to messages. ठीक आहे, उद्या सकाळी भेट मला, मी बघते. जा माझ्यासाठी एक्स घेऊन ये. एक जाणू की जास्त आणू? मी सॉरी. सॉरी. जातो जा. जातो. तरी किती आणू सांग ना. 200 एक्झॅक्ट. त्यातले 2 मी खाईन, बाकीचे तो खा.
बाई, 200 मधून 2 गेले किती उरतात? म्हणजे बघ ना, मला कमी पडायला नको रे. जा ना. जातो जातो जातो. सुप्रभात दिगंबर. वहिनी, सई, ये ना नचिकेत. आता ये. आई, सुप्रभात नचिकेत. तुझ्यासाठी गरम गरम पोहे आणलेत. आवडतात ना तुला? खाऊन घे. दिगंबर, तू पण खा. वा 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 वा. केतकरांच्या घरचे पोहे खायला मिळणार म्हणजे काय, नाश्त्यासाठी अंडी आणायची पण गरज नाही. आई चल, ताव मारूया. नचिकेत घे ना. आवडतात ना तुला माझ्या हातचे पोहे? नाही, माझं स्टमक इट्स नॉट गुड, तर मला नको, तू घेऊन जा. अरे नचिकेत ऐक ना. नचिकेत, अरे किती रागवणार आहेस अजून? किती भाव खाणार आहेस? त्यापेक्षा पोहे खा. मस्त मस्त. नको बोललो ना मी, मला नको, हे घेऊन जा. नाही, माझंच चुकलं. मी इथे आले तुझ्याशी बोलायला. दिगंबर, हे घे. हा, तू खा हे पोहे. त्याला अजिबात देऊ नकोस. हा, पोट बिघडलंय ना त्याचं, तूच खा. सई, शांत. चिडली की गोड दिसते की नाही? यार भाई, कशाला उगाच त्रास देतो रे? आता हे सगळे पोहे मला खावे लागतील. नाही, ते मीच खाणार आहे. मी तिच्या समोर बोललो, खाणार नाही म्हणून. चिटिंग आहे, मी नाही देणार. नाही, द्यावे लागतं. एक दाण्याचे ऑमलेट करून खायचं, मी हे खाणार नाही. लीव इट. पोहे मीच खाणार. पोहे